नमस्कार. मी शहाजान अत्तार, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर. आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये संसाराचा गाडा हा चाकोरीमधून व्यवस्थित चालला तरच मुलांची प्रगती आणि संसाराची प्रगती होऊ शकते, हे मी सांगणं गरजेचं नाही. वास्तविक अनेक वेळा काही विचारांची देवाणघेवाण व्यवस्थित न झाल्यामुळं आणि कुठेतरी एकमेकांचा, नवरा बायकोचा विश्वास एकमेकावर नसल्यामुळं बऱ्याच वेळा कडाक्याचे भांडण स्वरूप घेतं. अशाच एका केसमध्ये काल सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात नवरा बायको आणि 3 मुलं हे राहत होते. परंतु नवरा दिवसभर एका सिमेंट फॅक्टरीमध्ये वॉचमनची नोकरी करीत असताना संध्याकाळी आल्यानंतर त्याला बायकोकडून जे समाधान पाहिजे किंवा ज्या गोष्टीसाठी त्यांचा वाद व्हायचा नेहमी, तर तो वाद एवढा एकोपाला गेला होता की अक्षरशः त्याची बायको त्यांना सोडून हे आपल्या माहेरी मुलासह गेली होती. परंतु डोक्यात काहीतरी एक वेगळा विचार आल्यामुळं वाघमारे यांनी काल वळसंग येथे जाऊन त्या 3 मुलांना बाहेर आणून एका शेतामध्ये नेऊन त्यांना विषारी औषध पाजून त्यांची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वास्तव पहा, अशा गोष्टी घडणं किंवा देवतारी त्याला कोण मारी जे म्हण आहे ते खरोखरच अगदी बरोबर आहे. आणि त्याचा समज असा झाला की आता 3 मुलं मेल्यानंतर मी जगून काय करू, म्हणून स्वतःही विषारी औषध प्याला. मात्र सुदैवानं त्याची 3 मुलं बचावली आणि तो मात्र गतप्राण झाला. दरम्यानच्या काळात त्यांच्या नातेवाईकाशी, त्यांच्या घराशी आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं समजलं की त्याच्या माहेरच्या लोकांनी, सासरच्या लोकांनी, नातेवाईकांनी दोघांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांचा मतभेद सातत्याने वाढत राहिल्यामुळे त्या दोघांचं काही पटत नव्हतं आणि त्यातच चिडून जाऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती सर्व नातेवाईक, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. ज्या विषारी पिऊन अस्ताव्यस्त पडलेल्या 2 मुली आणि 1 मुलगा होता, तर त्यांना तातडीने त्यांनी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्यावर उपचार चालू केले. मात्र त्यातील 1 मुलगी ही जास्त गंभीर विष चढल्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे आणि या संदर्भात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदलेला आहे. आता गुन्हा नोंदवून किंवा अशा गोष्टी करून त्याचा म्हणजे ज्यांना त्रास व्हायला पाहिजे त्यांनी तर स्वतःची जीवनयात्रा संपवली. पण वास्तव्यात आता बहुतेक सर्वच ठिकाणी, सर्वच कुटुंबातील प्रमुख नवरा बायकोंनी थोडस विचाराचं साधन आपण जवळ ठेवलं पाहिजे. थोडस एकमेकांचा भरोसा केला पाहिजे, तरच आपल्या संसाराची गाडी नीट चालू शकते. किंवा अशा काही मतपैली डोक्यातील विचारामुळे कोणाचा जीव कधी जाईल हे मात्र कोणी सांगू शकत नाही. धन्यवाद.